काय चाललंय? काय शोधतोयस का? नाही रे, मला अशी कागदपत्र फेकायला फार आवडतात. असं असता व्यस्त नाही आवडतं. असं मला म्हणायचं मी मदत करतो ना. हे मागे ना. हात ना लावायचा. हा याला सरळ विचारलं ना मग का नाही सांगितलंस काय शोधतोयस ते? मी काय शोधत नव्हता रे? मला समजून काय त्या गावाला हे समजा मी आपल्या पाया पडू. यायला विसरतोय. जेव्हा जेव्हा या घरात यावं तेव्हा तेव्हा शोधाशोध चालू. जो तो येतोय तो आपला शोधतोय. आणि आज रविवार मग काय तरी शोधाशोधीला सुट्टी नाही. त्यात तू वर्तन विसरायची सवय म्हणजे सगळंच माप. थांब रे, मला आठवू दे मी काय शोधत होतो ते. आता का माझं डोकं देऊ आठवायला? माझं डोकं हे काय हातात लागलं? हे काय उडू मग आधी कुठं काय? बघ उडू. आलं इथे पत्र आहे. अरे हा, लेखा आठवलं. मी पत्र शोधत होतो. आयला पत्र हातात आणि शोधतोय घरात. तरी नशीब स्वतःच्याच घरात शोधत बसलाय. नाहीतर बिचारे शेजारी पण बरबाद. ये बावलट, हे नाही काय पत्र? ये बस बस, सांगतो बस. हे नाही काय पत्र? मग दुसरं कुठलं? अरे हे काल आईला लिहिलेलं पत्र. हा आणि एक पत्र रात्रभर जागून आयला चक्क लाजला. देव मुलगी लाजणार. तू मुलगीच असणार ना. तुला काय मी तसा वाटलो? मग सांग ना कोण आहे तू? सांग ना. की सला तिला पण विसरलास. तिला कसं विसरेन? तुला कसं विसरेन? आयला प्रगती आहे. मग सांग ना कोण आहे ते? कोण आहे? सांग ना. मी आहे. आलात? आज सकाळपासूनच वाटतं. काय नवसागर मित्र मंडळ. वा, माझ्या एंट्रीलाच कंट्री कळली. कळली? अरे भस्कन पसरली. मग किती पितो? सोड ती दारू. अरे काय सोडायचं आणि काय धरायचं याचा हिशोब मी करत नाही. जगायचा तो आताचा क्षण, तोही बेफाम आणि बेधुंद. माझ्या बेफामपणाची सवय या दारूला इतकी झाले की आजकाल ती सुद्धा चढत नाही. वा काय डायलॉग आहे. चायला काय प्यायला काय बोलतोच रे तू? मग लिहून घे पटकन. या अजब घरात विसरायच्या आत लिहून घे. आणि काय रे लेखा? काय अरे कुठे का कशाला एक्साइड होतो? मी फक्त विचारतोय हे सगळं काय चाललंय? अच्छा हे होय. अरे आम्ही याला शोधाशोध म्हणतो. आपण काय म्हणाल? अच्छा, मग आज कुठली नवीन शोध मोहीम? अरे ह्याचं पत्र. अरे चालेल. अरे ह्याने लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र. तेही हरवलं. चायला बाब्या, तू काय रे माणूस आहेस का रे? काही विसरतोस. उद्या तिलाच विचारशील आपण कोण? आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. या बाबतीत मस्करी नाही हा. तुला ते सहन होणार नाही ना? झाला साला भावनांचा खेळ सुरू झाला. पाहिला? आता काय झालं? हे घर म्हणजे डोक्याची कढई आहे, कढई. मग काय भजी तर हे बघ ना यार. कधी अजब घर म्हणते, कधी कडे म्हणते. कसं असलं तरी माझं घर आहे ना. कुणाचं घर? माझं घर. मग माझी दारूची बाटली कुठे? आणली होतीस का? एकला स्वतःला विसरेल पण दारू नाही. काय बघा बरोबर आहे. मग आता काय? शोध तेच उद्योग करायच्या त्या घरात. तू तुझं बाबा पत्र शोध. आणि मी काय करतो? मी सांगा मी काय करतो? अरे कशाला सारखं एक्साइड होतो? दोन्ही शोध चल. अरे म्हणजे तू दोन्ही शोध ना.
सापडली? नाही रे, मला एक विचारायचं होतं. विचारल्यानंतर आधी बाटली शोध. चल. अरे तू कधी आला? सापडली? काय? बाटली. कसली बाटली? दारूची बाटली. पण मी दारू पित नाही. अरे माझ्या दारूची बाटली. तू कशाला पितोस ए, रे? चल, चल, चल. चल. काय करतो? ए, तू काय करतोय? मी बाटली आणि पत्र शोधतोय. कुठलं पत्र? हे लिहिलेलं. ते आईला काय फालतूगिरी आहे? कुणी येतं आणि माझ्या घरात पत्र लिहित बसतं? कुणी लिहिलं पत्र? त्याला रात्रभर जागून ए, शोधतो ना, शोधतो. सारखा. हात कशाला लावतो? बाटली कुठली शोधतोय? दारूची. दारू कोण पितो? तो हा कोण आहे? जा तिकडे, चल. कोणी ठेवली? त्या आईला दारूची बाटली शी माझ्या घरात सापडली? क्या बात है. खरंच क्या बात है. ए, तुम्ही थांबलात का? काहीतरी शोधत होता ना? चायला चायला हसायला काय झालं? तूच मी शोधलीस आणि तूच विचारलं. काय माणूस आहे. जा पत्र शोध, जा चल. कुठलं पत्र? लिहिलेलं. कुणी लिहिलेलं? बस बस खाली बस, तुला सांगतो मी. हे तू लिहिलेलं. मी कधी पत्र लिहिलं? आता प्रेमात कमी पडलोय. ते मला का नाही? म्हणजे तू प्रेमात पडला नाही. नाही, मी कशाला प्रेमात पडू? आणि मग रात्रभर जागून आठवलं ना. आठवलं. हे पम्या, आपलं नशीब चोरे याला आठवलं. हा? जा पत्र शोधा, जा. डोका आऊट करतोय. हे बघा दारू दे रे. बघत नाहीये. अरे मी माझं बघून घे ना, तू पत्र शोध ना, जा चल. अरे दारू दे. अरे तू नाही बघत आहे. अरे बाबा काय त्रास देतो, जा ना पत्र शोध, जा चल. अरे दारू दे ना. अरे तू खरंच बघत नाहीये. हो मग त्याला फोन नाही. मग अरे दारू दे ना. ए, बाबा, दारू दे ना. काय उगाच त्रास देतो, दे ना. ठीक आहे. पम्या, एक विचारू. विचार ना. सुख म्हणजे काय तुला माहित आहे? अरे तू लेखक ना, मग तूच सांग ना. तुझ्या एवढे डोकं चालत नाही रे आपले, आणि तुझ्या एवढं शिक्षण नाही झालं मला. चला तू कळलास ना की तुला ऐकतच राहावं असं वाटतं. बरंचसं कळत नाही, पण ऐकायला फार बरं वाटतं. सांग ना. फार विचित्र प्रश्न आहे रे हा. आणि माझे विचार तुम्हाला पटणार नाहीतच. तसे कुणाचे विचार कुणालाही पूर्णपणे पटत नाहीतच. माझंच घे ना. मीही गेल्या 3 वर्षात 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझे विचार कुणाला कळले? सर्वांनीच मला मानसिक रुग्ण ठरवण्याचा प्रयत्न केला. वा, हे बरं लक्षात आहे तुझ्या. आणि माणसाच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग त्याच्या मनावर असे कोरले जातात की कितीही प्रयत्न केला तरी ते विसरले जात नाहीत. सोडवावा तेवढा गुंता वाढतच जातो. हा, हेच
माझ्या भाषेतलं सुख हेच. आयुष्यभर मनुष्य क्षणिक अशा भौतिक सुखासाठी आयुष्यभर धावपळ करतो. या धावण्यात आणखी कितीतरी गोष्टी हरवतात, हेच कळत नसतं. बालपण संपलंय हे समजेपर्यंत तो मोठा झालेला असतो, आणि तारुण्य संपलंय हे समजेपर्यंत तो म्हातारा झालेला असतो. तरी तो थांबत नाही. एवढं सर्व हरवल्यावरही ज्या क्षणासाठी त्याने पूर्ण आयुष्यभर धावपळ केलेली असते, तो क्षण साठवून परत कधी हरवला हेच कळत नसतं. याचं कारण भाव, भावना, बंधन, नाती आणि सुख, तेही भौतिक. आणि भौतिक सुख म्हणजे क्षणिक मोह. चिरंतन असते ते मानसिक सुख, पण त्याचा संबंध समाधानाशी येतो. आणि समाधान तर अपेक्षा म्हणजे बुडून केव्हाच हरवलं असतं. मग उरतं ते फक्त दुःख. या दुःखातच कुठेतरी सुखाचा प्रवास सुरू होत असतो, आणि त्या सुखातच कुठेतरी दुःख दडलेलं असतं. बाबू, तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलास माहितीये? कारण तुझी जगण्याची इच्छाच संपली होती रे. सतत जीवनात सतत हे असंच होत असतं. एका क्षणाला काही सापडतं तर दुसऱ्या क्षणी काही हरवत असतं. हे समीकरण सामान्य माणसाला कळत नाहीत रे. म्हणूनच त्यांना लेखासारखी माणसं कळत नाहीत. हो रे, घरातली सुद्धा मला थोडा वेळाच लागतात, आणि मलाही ते कधी कधी पटतं. मग काय फोन करू? कुणाला रे? हॉस्पिटलला रे. तुझ्यासाठी जागा काढतील ना ते. कर कर माझी मस्करी कर, पण तुला एक दिवस नक्की दिसेल. या जगाला दिसेल मी कोण आहे ते. अरे लेखा, आधी बोल आणि मग बोल. या जगात फक्त उगवत्या सूर्याला प्रणाम करतात. प्रयत्न करतो रे, पण सगळं जमतच नाही. हे जग फार असुरक्षित आणि कोट्या मनोवृत्तीच्या माणसाने भरलेलं आहे. अरे ते माझं अस्तित्व निर्माण झालं तर ह्यांचं धोक्यात येईल याची त्यांना सतत भीती वाटत असते. सतत. पण माझा संघर्ष आहे ते माझ्या स्थानाचा, या करोडोच्या लोकसंख्येतल्या माझ्या अस्तित्वाचा. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक वेतांना भाषा असते रे. सापडत नाहीत ते फक्त शब्द. कधी कधी खूप भीती वाटते. वाटतं जमेल की नाही आपल्याला. अशा वेळेला वाटतं कोणाचा तरी आधार असावा. कुणीच नसतं. कारण घर म्हणजे चार भिंती आहेत, त्या सतत आरडाओरडा, बोंबाबोंब, पोरांचा आवाज, सगळ्या वृक्ष वातावरण. अरे आडूबाई आजच्या खोलीत 9 माणसं, त्यात त्यांची रोजची कटकडी, त्यांची भांडणं, त्यात काय बोल लागणार. आणि एवढ्याशा खोलीत काय क्रिएटिव्हिटी सुद्धा सुचलं पाहिजे लेखा, सुचलं पाहिजे. तू एका श्रीमंत आणि प्रस्थापित लेखकासारखा बोलायला लागलास. लेखा, तुला माहितीये माणसं
माणसाला क्रिएटिव्ह काय बनवतं? गरज, लेखा गरज. आणि जोपर्यंत माणसाला एक गरज असते ना, तोपर्यंत, फक्त तोपर्यंतच त्याला कुठेही, अगदी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर सुद्धा क्रिएटिव्ह विचार सुचतात. तू जे मागतोयस ना, ती गरज संपल्यानंतरची तडजोड आहे. खरंच काय बोललास रे तू? तू तुझं पत्र शोध. मी आता काही शोधणार नाही हा. तुला शोधायचं असेल तर तू शोध. बघ ना बघा, त्या आईला स्वतःला हरवत आणि मला शोधायला लावतोय. अरे ते पत्र काय माझं नाही आहे, तुझंच आहे. कुठलं? लिहिलेलं. शोधतो ना. काय रे बाबू? काय? अरे बंटी कुठे आहे? दिसला नाही 3-4 दिवस. कोण बंटी? तुला बंटी आठवत नाही? नाही रे, खरंच कोण? अरे तू आपल्या बंटीला रोज भेटणाऱ्या मित्राला कसा विसरू शकतोस रे? आणि त्यातही बंटीला. बघ तर. अरे त्याला एकदा कोणी भेटलं ना का विसरूच शकत नाही. काय रे लेखा? काय? अरे तो बंटी कसं करतो? दाखव ना कसं करतो. नको. आला तो आला तर माझ्या मानगुटीवर असेल. तुम्हाला काय? नाही, मी नाही बाबा. अरे बाबा, तू काय रात्रीच खेळ चाले मला अंगा नाही काय का कुणाच्याही मानगुडीवर बसायला? अरे दाखव दाखव ना. असा असं येतो, असा दरवाजा उभा राहतो, एक खांदा वाकलेला आणि आत येता येता म्हणतो कसा, साला आपलं लाईफच खिशाने भरलं यार. काय लेखा? काय काय नाही, असंच उगीचच. सहज आपलं. सहजच. अरे हो, या बाबूला बंटी कोणतं दाखवत नाही. बोल काय? तुम्ही कुठे सांगितलं हा बंटी म्हणून? याला कसं विसरे मी? काय बंटी? हा ना, साला बंटी. हे पम्या, मग काय बोलतोय? हे मला खेचू नका. आणि काय रे बंटी, 3-4 दिवस पुढे जंगलात वगैरे गेला होतास की काय? शाळेला खरंच रे? तुला कसं कळलं? ए झल गप्पे. अरे खरंच 3-4 दिवस मी जंगलात मृत्यूशी झुंजत येत होतो. म्हणजे रे, ए गप. अरे फेकतो येतो. अरे हे पम्या, जाऊ दे ना यार, साला पणा बरं बोलतोय. ए तू सांग रे, मी ऐकतोय ना. अरे काय सांगू तुला, तुला तर माहितीच आहे, आपला एकदा मूड झाला की झाला. त्यात माझा पप्पा, तो तर माझाच बाप. 3 दिवसापूर्वी सरपली ना. अरे कवटी रे. अरे अटलांटिकाचा मूड झाला ना. हा, मग काय, मग गेलो ना. त्याने तुला अडवलं नाही का? आणि जंगलात वाघ वगैरे असतात, मग ते येऊ नको असं नाही म्हणाले? नाही. अरे याचाच बाप तो. त्याला माहिती आहे ना बंटीची डेअरिंग. शेर का बच्चा आहे हो. काय बंटी? एकदम करेक्ट. पप्पा देखील असेच बोलले. हो, हा. चालू दे चालू दे. तर रात्रीची वेळ होती. काळोख, गर्दनधार, डोळ्यात बोटं घातली आणि काहीच दिसत नव्हतं. असो अशात मी आणि पप्पा एका जीपमध्ये बसून शिकारची वाट बघत होतो. आणि अचानक काय झालं रे? घरात 2 लख्ख डोळे चमकले. मी पप्पांना म्हटलं, पप्पा शिकार घ्या, बंदूक. पप्पा बंदूक घ्या. बंदूक घेतली आणि बरोबर 2 डोळ्यांच्या मध्ये नेम धरला आणि गोळी चालू. ढिसक्या. तरी डोळे तसेच. मी हैराण, पप्पा हैराण. पप्पांचा नेम चुकला. छे, साला हे तर स्वप्नात देखील शक्य नाही. मग मी पप्पांना म्हटलं, पप्पा परत मारा, पप्पा परत मारा, हा आपल्या खानदानाचा अपमान आहे. पप्पाने परत बंदूक घेतली आणि बरोबर नेम धरला आणि गोळी चालू. ढिसक्या. तरी डोळे तसेच. मी पप्पांना म्हटलं, पप्पा काहीतरी लफडाय, काहीतरी लफडाय, टॉर्च द्या. पप्पा टॉर्च द्या. आणि टॉर्च पेटवून बघतो तर काय समोर 2 बिबळे उभे. म्हणजे पप्पांचा नेम बरोबर होता. पण त्या बिबळ्यांनीच आम्हाला फसवलं. एकाने आपला डावा डोळा बंद केला
एकाने उजवा डोळ्या मधून जात होत्या साले म्हणून वाचले. च्यायला हे झोल गप्पे च्यायला काही सांगतो. अरे हे तर काहीच नाही. टॉर्च पेटवल्यावर एक तर घाबरून पळून गेला, एकानं तर जीपवर उडी घेतली. त्या जीप चालू आहे ना, मी म्हंटल पप्पांना, पप्पा पळा 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 पप्पा पळा. पप्पा पळायला नाही, डोळ्या मागे त्याच्या मागे मी धावतोय धावतोय धावतोय. 2 रात्र 3 दिवस धावतोय धावतोय धावतोय. पप्पा इथे रेल्वे ट्रॅक पोहोचले. मार्ग दिसला आणि मी वाचलो. कसं काय रे? ट्रॅक चेंजर खेचला ना, ट्रॅक चेंज झाला. पप्पा या ट्रॅकवर, बिबळ्या त्या ट्रॅकवर. म्हणून काय पाम्या, काय खोटं वाटलं का? साला आपला लाईफच किश्याने भरलं या. त्याला कोण विश्वास ठेवणार? काय रे लेकम, हा बाबू काय ट्रेन पत्र वगैरे शोधतोय का काय? आणि तुला कसं कळालं रे? साला आपला लाईफच किश्याने भरलं यार. काय रे बाबू, केवढं मोठं आहे ते पत्र? एवढं मोठं म्हणजे कागदा एवढं असणार ना की तुझ्या माझ्या एवढ्या? साला आपला लाईफच किश्याने भरलाय. तुझ्या माझ्या एवढं सो मी तू चक्क बिल्डिंग एवढं प्रेम पत्र लिहिलंय. बिल्डिंग एवढं हो? आणि पोचवायला आभाळाला राक्षस बोलवला होता. हेलिकॉप्टर बोलावला. ए मलाही वाटतं रे असं काहीतरी का, पण जमत नाही ना. सला प्रेम पण मोजून मापून करतो. अरे बेफान प्रेम कर, भेदून दो. त्याचा कैफ असा चढला पाहिजे की सारं आयुष्य त्यात वाहून गेलं पाहिजे. नुसतं प्रेमपत्र लिहायला 5 वर्ष घेतलीस. अरे कसं जगतोस रे? आईलाही पत्र लिहायला मला 3 वर्ष लागली रे. मग आज असं काय घडलं की पत्र लिहितोयस? थांब लिहिलं असेल, थांब थांब सांगतो थांब. अरे हा, परवा मला खूप चांगली नोकरी मिळाली. काय? काय? आलं मग मला का नाही सांगितलं? नाही रे, म्हणजे विसरलो. आता आईचं पत्रावरून आठवलं. वा, बरं अपॉइंटमेंट लेटर दाखव, बघू तरी कसे आहे. थांब दाखवतो, थांब हा. थांब. लिहिलं असेल, थांब. कुठं ठेवलंय ते लिहिलं नाही रे. म्हणजे मी आणलं होतं, पण कुठं ठेवलंय ते लक्षात नाही माझ्या. अरे हे सोड, हे जाऊ दे. पार्टी कधी देणार? पार्टी करू नये आज. पहिल्यांदा आज आयुष्यात हलकं वाटायला लागलंय. जरा त्याची सवय तर होऊ दे, मग करू पार्ट्या. वा, आपण बोलायला लागला. अरे अजूनही मला सगळं स्पष्ट आठवतंय. आईचे ते कष्ट, बाबा गेल्यानंतरच सगळ्यांचंच बदललेलं वागणं, मामाकडचं ते आश्रय चिन्ह. तिने एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत फार कष्टानं माझं शिक्षण पूर्ण केलं रे. आणि मी प्रयत्नांना माझे हात तुकडे पडत होते. मी ठरवलं होतं नोकरी मिळाल्यावर आईला लगेच शहरात आणायचं, तिच्या आजारपणावर इलाज करायचा. आणि 3 वर्ष सतत प्रयत्न केले आणि सतत अपयश भोगलं. एवढं की त्याला कंटाळून मी 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला, पण त्यातही अपयशी ठरलो. अरे या सुखातच काय, दुःखातही माझ्याकडे यायला तयार नव्हतं. पण मला माझ्या दुःखापेक्षा आईचा तो खंगलेला चेहरा आठवायचा. आणि वाटायचं की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही का. पण परवा मला ना खूप चांगली नोकरी मिळाली आणि मी
वाटायला लागलं. आता एवढ्या वर्षांची साचलेली सर्व सुख स्वप्न एकत्र बघणार, आईला इथे आणणार, तिच्या आजारावर इलाज पण करणार, तिला सर्व सुख देणार. आणि आणि शिल्पालाही आता मनातलं बोलून टाकणार. एवढ्या वर्षांच्या साचलेल्या सर्व भावना ते पत्रात आहेत रे, आणि ते पत्रच सापडत नाहीये. अरे लेका, त्या बाबूसोबत तूही पत्र शोधायला लाग ना. साला तो कसं तडफडतो यार. जा तू तिकडे शोध, जा मी इकडे शोधतो. ए लेका, आता कुठलं पत्र असं बोलू नको, जा ना तरी पेटी घालते ना डोक्यात. ती नाही काय, मी म्हणत होतो ही विसरण्याची सोय खूप बेकार आहे यार. अच्छा, ते होय. जा पत्र शोधा, जा. चला या भावनांचा खेळ सुरू झाला की त्रास होतो. सगळी साली खोटी नाती, स्वार्थी. असं काय रे मोठा भावनांचा खेळ पाहिलास की एकटाच डायलॉग म्हणून चिकटवतोयस. रे टाकू नकोस हा. जा रे, साला आपला लाईफ तर किस्सानी भरलाय यार. जेवढा भावनांचा खेळ जवळून मी पाहिलाय ना, तेवढा कोणी बघितला नाही रे. काय पाहिलेस रे तू? हा काय पाहिलेस? आयुष्यभर भावनांच्या ओझ्याखाली दबून राहिलोय मी. सगळी साली भंकस म्हणे जवळून पाहिले. अरे नवरा समोर असताना आयुष्यभर एक शब्दही न बोलणारी बाई पाहिलेस कधी? मी पाहिले म्हणजे जवळून पाहिले. बस कर, किती पिणार? पिणार, अजून पिणार, दिवस रात्र पिणार. हे सगळं विसरण्यासाठी मरेपर्यंत पिणार. हे असं मारायचं जाय तर जीव देऊन मार ना. असं तडफडून कशाला मरतोस? कशाला पितोस एवढी? काय नाही रे, जगाला दाखवायला की काय नाही. हे याला गप करा, नाही तर मारे ना ते याला. असं काय मोठं घडलंय रे तुझ्या आयुष्यात? तर एवढा बेफाम वागतोस. अरे जगाला शहाणपणा शिकवतो, जरा स्वतःकडे बघ. आणि आज काय सकाळपासूनच अंगात आले तुझ्या? हो आले माझ्या अंगात. आज मला कोणी अडू शकत नाही. चला सगळं विसरायला जास्त प्रयत्न करतोय तेवढं जास्तच विसरतो. पण मी तुला आता फिरू देणार नाही. अरे हट. तू कोण अडवणार मला? कसली मैत्री, कसली बंधन? मी नाही मानत. या बंधनामुळेच माझं घर उद्ध्वस्त झालं. एकत्र कुटुंबात वाढलो, सगळीच बंधन. घरात मोठ्यांचं वर्चस्व की माझा बापही त्याच बंधनात. भावनेची, मर्यादेची बंधन, सगळी साली खोटी नावं. याच बंधनात माझी आई कुडून कुडून मेली. आयुष्यभर नवरा समोर असताना एकही वाक्य न बोलता मेली. त्यानंतर माझा बाप रात्रभर रडायचा, एकटाच. का तर बंधनांची भीती, सगळ्यांसमोर रडण्याची भीती. आईच्या फोटोशी गप्पा मारायचा, आयुष्यभर तिच्याशी एकदाही प्रेमाने बोलू शकलो नाही रे, याची खंत होती. 1.5 वर्षात तोही गेला. आणि नातेवाईकांनी त्यानंतर घेतला तो फक्त माझा फायदा, स्वार्थासाठी, गरजेसाठी.
एक दिवस ठरवलं, बस खूप झालं, आता बंधनच उगारायची. आता कुणाचाही विचार करायचा नाही. जगायचं ते स्वतःसाठी, जगायचा तो आताचा क्षण. कारण गेलेला कधीच परत येत नसतो आणि येणारा कसा आहे याबद्दल कोणालाही शाश्वती नसते. हे सगळं भोगलंय मी. आता सांग, काय जवळून पाहिलं ते? म्हणजे जवळून पाहिलं अरे पम्या, मला माफ कर. पण आज जर मी तुला डिवचलं नसतं ना, तर तुझ्या आयुष्यात हे ओझं आम्हा मित्रांना कळालंच नसतं रे. तुला हलकं वाटेल. आता ओझं जास्त वाढलंय रे. आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. लेका बाटली दे. साला आपला लाईफच किश्शाने भरलाय यार. या जगाच्या उद्धारासाठी आपला जन्म झालाय. आणि याचा शोध तुला कधी लागला? ब्रह्मदेव आला असेल त्याला सांगायला. एकदम करेक्ट बाबू, एकदम करेक्ट. काय बाम्या, खोटं वाटलं का? साला तू सुधारणार नाही. साला आपण बिघडलोच होतो कधी यार. अरे म्हणती हा, एक विचार. विचार. अपनी जिंदगी तो खुली किताब है. विचार. मला खरं सांग म्हणती, अरे बंटी कधीच खोटं बोलत नाही. विचार. तू खोटं का बोलतोस? मला याचं खरं उत्तर हवंय. एकदम खरं. हो, एकदम खरं. मला आतल्या बंटीला ऐकायचंय. अरे म्हणजे मी जे बोलतो ना ते खरंच बोलतो. म्हणजे ते माझ्यासाठी खरं असतं, पण ते तुमच्या दृष्टीने स्वप्न असतात. चल, आज तुला हाही किस्सा ऐकवतो. माझे वडील एक प्रथितीय सर्जन होते. डॉक्टर पटवर्धन हे नाव लोक आदराने घेत. अरे लोक त्यांच्या हाताला संजीवनी म्हणायचे रे. संजीवनी. अचानक एक दिवस माझी आई आजारी पडली आणि आताच वडिलांना हॉस्पिटलला जावं लागलं. ते गेले म्हणजे जाताना तसे टेन्शन मध्येच होते. ऑपरेशन करताना काही चूक झाली आणि पेशंट दगावला. मेडिकल काउन्सिलने ऍक्शन घेतली आणि एक प्रथितीय सर्जन सामान्य माणूस झाला. असामान्य व्यक्तिमत्वाला सामान्य होताना मी फार जवळून पाहिले रे. तेव्हाच जगणं फार अवघड असतं रे. याच धक्क्याने पुढे आई वारली आणि मग पप्पांची एकच इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. अरे मी ती इच्छा पूर्ण करू शकलो नाही रे. ठरवलं धंदा करायचा, पण त्यात तर पावलोपावली आपलं म्हणणाऱ्यांनीच धोके दिले. असे एका मागोमाग येणारे धक्के माझे पप्पा सहन करू शकले नाहीत रे. सध्या पप्पा, माझे पप्पा मेंटल हॉस्पिटल मध्ये असतात ते. मला माहितीये आपलं पुढे काही जाऊ नाही शकणार. तेव्हा
तेव्हा ठरवलं आता स्वप्न विकायची. म्हणजे म्हणजे स्वप्नात जगायचं. हसता आलं नाही ना तरी हसवायचं. आणि लोकही हसतात रे. विकत घेतात ती स्वप्न. 2 वेळचं पोटभर जेवायला घालतात रे. टाइमपास. हे टाइमपास. साला आपल्याला टाइमपास बोलतात. पण मला माहितीये ना की माझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आणि तरीही मी म्हणतो साला आपलं लाईफ किशाने भरले यार. काय पम्या, काय खोटं वाटलं का? अरे अरे लेका बाबू, तुम्ही असं बघताय का माझ्याकडे? अरे तुम्ही हा स्वप्न समजून विसरून जा. जा जा तू पत्र शोध. जा जा पत्र शोध. मानलं यार बंटी तुला. तुझी लाईफ खरंच ईर्ष्याने भरलेली आहे रे. तुला दुखवलं असेल तर माफ कर. अरे जाऊ दे ना यार. जाऊ दे. साला आजचा दिवस किती अजब आहे यार. हरवलेल्या गोष्टी उगीच सापडत आहेत, उगीच आठवत आहेत. जाऊ दे. ते त्याचं पत्र आपण शोधूया. चल, पत्र शोधूया. ठीक आहे. लेखा काय 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 नाही बघ, आता जमली बघ. अरे बाबा हे नाही रे. मग आधी या बाबूला पूर्णपणे चेक कर. साला पत्र खिशात असायचं आणि शोधाशोध घरात असायची. त्याला चेक कर आधी. हे राहू दे. ए, दाखव मी दाखव तू एवढाही आधी. काही विसरगोळा नाही. थांब दाखवतो. थांब हे बघ. हे पाकिट आहे. दुसरं दाखव. हे रुमाल. हे शियार. त्याच्यात काय नाही. हे काय उघडून बघ आधी, काय आहे ते दाखव. पत्र तीच झालं. पत्र नाही रे. पाहिलेस मी बोललो होतो ना. आता वाच बाबा. काय एवढं लिहिलंस ते ऐकू दे तरी. हे लेखा आधी लिहिलंय का बघ. आधी लिहिलंय का बघ. दाखव दाखव तू आधी. हे लिहिलंय रे. पण तुमच्या समोर वाचू. नको, इकडे ये. ये इकडे. इथं उभा राहा. राहिलास? आता वाच. मी जातो तिकडे. हे माझा पहिलाच प्रयत्न आहे. काही चुकलं तर हसायचं नाही. नाही 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 कुणी हसत नाही. तुम्ही वाच. चालू दे. प्रिये, प्रिये तू माझी होशील. माझ्या डोळ्यात स्वप्न आहे. त्यांना तुझ्या मनात ठेवशील. माझ्याकडे 4 भिंती आहेत. त्यांना तू घरपण देशील. माझ्या जीवनात फक्त रात्र आहे. तू पौर्णिमेचा चंद्र होशील. माझ्याकडे फक्त शब्द आहेत. त्यांना तू भाव देशील. माझ्याकडे फक्त जीवन आहे. त्याला तू अर्थ देशील. भावनेच्या या बंधनात तू स्वतःला बांधशील. प्रिये, स्टॉप इट. स्टॉप इट. आता तुला काय झालं? ए गप्रे. हे काय? तुला कुठे सापडलं? म्हणजे परवा तू गेला होतास? हो. परवाच आणलास? हो. वाचलास? नाही म्हणजे आणला आणि विसरलो का? अरे अरे काय चाललंय हे. अरे बाबूला कॅन्सर आहे. काय? बाबूला कॅन्सर आहे. हा त्याचा रिपोर्ट. तुला काय करते आपलं? अरे माझे वडील सर्जन होते आणि 2 वर्ष मी देखील मेडिकलला घालवले.
कॅन्सर आहे. वाटला खरं वाटला शाळेला तुझं लाईफ मध्ये खरंच विषयानेच भरलेलं आहे. अरे मी खोटं बोलत नाहीये, खरंच याला कॅन्सर आहे. साले याद राखा. साला का तुझ्या भावनांशी खेळतोयस? साला खलास करून टाकेल. अरे अरे मी खरंच बोलतोय, याला कॅन्सर आहे. पप्पांची शपथ, याला खरंच कॅन्सर आहे. हा ना कित्येक महिने आजारी आहे, म्हणजे खोकल्यातून रक्त पडतं रे. डॉक्टरांनी याला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करायला सांगितलं होतं. परवा हा जात असताना मला भेटला, आणि तेव्हाच मला याच्या आजाराबद्दल कळालं. म्हणजे तो आपला कोणाला बोलला नाही. त्या दिवशी अस्वस्थ होता ना, म्हणून माझ्यापाशी बोलला. आणि हा रिपोर्ट तर मला आता इथे सापडला रे, इथे. साला काही गंमत आहे ना. आजवरच्या आयुष्यात मी खोटं बोलत आलो, आणि आज खरं बोललो. ते तुझ्या मृत्यूबद्दल रे. बाबू मला माफ कर रे. का खरं बोललास बंटी? का? माझ्या आयुष्यात फक्त कष्टच होते रे. आयुष्यातल्या कुठल्याच प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नव्हतं. रोज एक नवीन प्रश्न माझ्यासमोर एक भयानक आकार घ्यायचा. मला घाबरवायचा. घाबरलो, हरलो, मोठ्याने हसायचा. पण तो म्हणतोच ना रे, येणारा क्षण कसा असेल हे माहित नसतं, म्हणून जगायचा तो आत्ताचा क्षण. मी काय करू रे पम्या? गेलेल्या प्रत्येक क्षणाने मला दुःखात बुडून पूर्ण भोगलंय रे. आता काय करू पण? कारण येणाऱ्या कोणत्याही जवळच्याच क्षणावर माझा मृत्यू लिहिलाय. मला येणाऱ्या क्षणी कळलंय रे. आता क्षणी कळलंय मला. आपल्या भावनांचं काय करू? आईच्या स्वप्नांचं काय करू? पण का करू बोललास रे तू? तुझ्या या खरं बोलण्याने मी खूप प्रयत्नाने कष्टाने मिळवलेली जगण्याची इच्छा आज परत हरवली रे. परत हरवली. माझं आज हसणं हरवलंय. तू मला थोडं रडू देशील? माझं काही कसंही हरवतं. तू माझी आठवण होशील. शब्द जोडताना अक्षर हरवली तरी भावार्थ समजून घेशील तू. मी पाहिलेली 7 स्वप्नच हरवलीत रे. तू ती शोधून ठेवशील. आजचं माझं जीवन हरवलं. तू ती शोधून देशील. आज मला मरणाची भीती वाटते. तू माझं मरण थोडं सहज करशील. मला माहित आहे आपलं मिलन अशक्य आहे, तरी मी विचारतो, प्रिय
प्रिय तू माझी होशील, माझी होशील. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता आलं नाही तरी हसवायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. इच्छा असो वा नसो तरी आयुष्यभर वागायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला, मी मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. जे जसं घडेल तसं घडू द्यायचं असतं. बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. जीव